तर 5 किलोमीटर रनिंग टायमिंग लावून करणं फायदेशीर आहे, पण डेली रनिंग 5 किलोमीटर टायमिंग लावून हे बरोबर नाही। मग कधी टायमिंग लावून रनिंग करायची हे आज आपण बघणार आहे, तर चला बघू। पहिली गोष्ट आहे ते म्हणजे हप्त्यामधून एकदा करायची, ते म्हणजे आपली स्पीड आणि आपली रनिंगचा टायमिंग चेक करण्यासाठी। तर तुमचा इव्हेंट असला जवळ किंवा पोलीस भरतीचं ग्राउंड करत असले तर त्याच्यासाठी टायमिंग चेक करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। तिसरी गोष्ट आहे आपली ते म्हणजे आपण रनिंग करतो, रनिंगचा आपला पेस किती येतो, म्हणजे पर किलोमीटर किती आपला क्रॉस करू राहिलो आपण, हे समजण्यासाठी आपल्याला टायमिंग लावणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। टायमिंग लावायची गरज कुठे नाही आहे हे आज बघू। तर पहिली गोष्ट आहे रिकव्हरी रन, त्यावेळेस टायमिंग लावायची गरज नसती। दुसरी गोष्ट आहे लॉंग रनिंग करतो तेव्हा पण लावायची गरज नसते आपली। तिसरी गोष्ट आहे आपली जेव्हा बॉडी थकलेली असते किंवा टाईट झालेली असते त्यावेळेस पण टाईम लावायची गरज नसती। आणि चौथी गोष्ट राहिली सगळ्यात मेन गोष्ट, जेव्हा आपला स्टॅमिना चेक करतो म्हणजे एकदम इझी सिंपल रन करतो 15 किलोमीटर 20 किलोमीटर 30 किलोमीटर, तेव्हा पण तुम्हाला टायमिंग डेली लावायची गरज नाही आहे। ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, याने तुमचा परफॉर्मन्स खराब होतो आणि एक तुम्हाला स्ट्रेस किंवा भीती वाटते टायमिंग येतो का नाही येतो, याने कॉन्फिडन्स लो होऊ शकतो, त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा।